सागर शंकर बुरुड, माझं गाव कोपार्डी, तालुका करवी। या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार 1968 साली शंकर गणपती बुरुड हे माझे वडील यांना आदेशाप्रमाणे 40/60 पैकी 40/60 या पद्धतीने 55 प्लॉट पाडलेले होते। त्या प्लॉटमध्ये ग्रामपंचायतनं कोणतीही शासकीय मोजणी न करता हुकुमशाही पद्धतीने व राजकीय हेतूने मोक्याची जागा असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामपंचायतने गाळे बांधलेले आहे। गट विकास अधिकारी यांच्या माध्यमातून चौकशी झाली। चौकशी झाल्यानंतर ते गाळे काढून घेण्यासाठी ग्रामपंचायतला आदेश करण्यात आले व ती जागेत तथ्य आहे, या बुरुड यांच्यात जी तक्रार केली आहे यात तथ्य आहे असं त्याने नमूद केलेलं आहे। आणि माननीय जिल्हाधिकारी भूमी अभिलेख शिवाजी भोसले साहेब यांच्या दालनात देखील या विषयावरती सुनावणी झालेली आहे। ग्रामपंचायतला पार्टी केलेलं आहे। त्यावेळी देखील ग्रामपंचायतनं मला पत्र दिलेलं आहे। आता राजकीय हेतू साध्य करण्यासाठी व एका मागासवर्गीय कुटुंबाला त्रास देण्याच्या हेतूनं ह्या षडयंत्र चाललेलं आहे संपूर्ण। आमचे प्रशासनाकडे एक झोपलेलं प्रशासन आहे। देश स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 68 वर्ष पूर्ण झाली तरी मागासवर्गीय कुटुंबावरती अन्याय का अजून थांबलेला नाही। तर तात्काळ ग्रामपंचायतनं जे गाळे बेकायदेशीर बांधलेले आहेत, त्यांचं कोणत्याही प्रकारचं प्रॉपर्टी कार्ड नाही, सातबारा नाही, बेकायदेशीर गाळं बांधलेले तात्काळ जमीन उद्ध्वस्त करावं हे आमचे समतावादी महासंघाच्या वतीनं प्रमुख मागणी आहे। व ह्या ग्रामपंचायतीला शासकीय अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अवमान केल्याबद्दल स्वाती देशपांडे ग्रामसेवक मॅडम यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं व एकाच संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो। तर आलास म्हणून गाव आहे शिरोळ तालुक्यामध्ये, तर त्या ठिकाणी एका खाजगी मालकाने अतिक्रमण केलं तर ग्रामपंचायत पोलीस फौजफाटा घेऊन ते अतिक्रमण काढण्यासाठी गेलं व या ठिकाणी स्वतः ग्रामपंचायतीनेच एका खाजगी मालकाच्या जागेत अतिक्रमण केले आणि त्याला प्रशासन हे पाठीशी घालतंय, हे शोकांतिक आहे। आणि येणाऱ्या काळात जर काही तात्काळ ते जमीन उद्ध्वस्त जर गाळे नाही केलेत तर येणाऱ्या काळात समतावादी महासंघाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष जी भूमिका आम्हाला सांगतील त्या पद्धतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन केलं जाईल। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात, शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।